अरे सुहास, ऐक ना, पसरा घेऊ भरायला. कशाला? अरे नवीन घरी जायचं ना आपल्याला राहायला. मी चाललोय नवीन घरी, तू थांबितच. अरे म्हणजे लोक काय म्हणतील, मला जुन्या घरी ठेवलंस आणि तू नवीन घरी राहतोस. तुला माहित नाही का तुझ्या आजाराचं? हा, सारखं खोकत बसशील, इकडे थुकशील तिकडे थुकशील, नवीन घराचा वाटोळ करशील तू. अरे तुझ्याशिवाय तरी कोण आहे रे मला. हे राहील मी एका कोपऱ्यात पडून. इथंच थांब ना मग, एका कोपऱ्यात पडून. तिकडे कशाला ती गाण करायला? असं नको करू सुहास. आता माझ्या म्हातारपणात मी कुठं जाऊ, मला कोण बघल तुझ्याशिवाय. काय लगेच मरायला नाही लागली तू? थांब इथंच, तिकडे नको येऊ गाण करायला. सुहास, हे सुहास. अरे सचिन, तू आला आहे? अहो काकू, सुहास कुठे आहे? अरे सुहास नाही इथं, सुहास गेला त्याच्या नवीन घरी राहायला. आणि मग तुम्हाला कधी येतो याला नवीन घरी आता? अरे मला नाही घरी घेऊन जाणार तो त्याच्या. आता तुला माहिती आहे माझा आजार आणि माझा हे खोकला, त्याच्यामुळे म्हणला तू इथंच राहा. अहो काकू, आजार झाला म्हणून काय माणूस टाकून द्यायचा असतो का आपला? सुहास तुमचा आहे ना, परिस्थिती बदलली पण सुहास पण बदलला हो. मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा मित्र एवढा खालच्या पातळीवर जाईल म्हणून. तुम्ही आराम करा, मी येतोच बघून त्याच्याकडे. हो, तेवढं किचन मधलं घ्या ना काम करून, लाईट फिटिंगचं. ते अर्ध कशाला ठेवलं बरं? तेवढं घ्या काम करून, पेमेंट लगेच देऊन टाकू. हो हो, या आज या. सचिन भाऊ, कस काय झाला बांगला आपला? आता आहे ना, ह्या जागेत आहे ना गार्डन करणार आहे आपण. गार्डन आणि एक 4 व्हीलर घ्यायची नवीन शोरूम. अरे पण 4 व्हीलर आहे ना जुनी तुझ्याकडे? ते विकून टाकायची हो, नवीन घ्यायची. एकदम राजासारखं राहायचं. आईला झालेच बरं का तू राजासारखं. बांगला, गाडी, समोर गार्डन. पण मला एक सांग बरं, काय? राजाचा बाप कोण असतो? राजाचा बाप महाराजा. महाराजा. आणि राजाची आई महाराणी. महाराणी. वा, मग महाराणीला महाराणी सारखं वागवायचं असतं. एवढा मोठा बंगला बांधला ना तू, राजवाडा म्हणतोय ना. महाराणी कुठे आहेत? जुन्या घरात का? हा, अरे थोडी तरी लाज वाटू दे. गेलो होतो आईला भेटायला मी, लाज वाटली मला माझ्या मित्राची आई आहे बोलताना. काय तू वागतो? अरे दिवस बदलले म्हणून मागचे दिवस विसरायचे नसतात. नवी गाडी घेतली, घरं घेतली म्हणून आईला बी विसरायला लागला का तू? काय घराला शोभा आहे रे तुझ्या आई नसेल तर? सचिन भाऊ, माझं खरंच चुकलं बरं का. मी विचार पण नाही केला. आईनं माझ्यासाठी खूप काही केलं, पण मी तिला जुन्या घरात ठेवलं, इकडं आणलं नाही. आणि बोललो पण त्या दिवशी खूप. हा, मग ते सुधरा आता. काय, चल माझ्या बरोबर, आईला घेऊन येऊ. आई नसेल तर कशाला शोभा नाही बघ. पण आता कोणत्या तोंडाने जाऊ मी तिकडं? अरे बाळा, आई आहे तुझी ती. जगातलं एकमेव न्यायालय असं आहे की जिथं सगळे गुन्हे माफ होतात. ते न्यायालय म्हणजे आई. काय, तू येतो का सोबत? चल. चल. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तू माझ्या शिक्षणासाठी एवढे कष्ट घेतले. मला तू म्हणायची शिकून मोठा हो, आपली परिस्थिती बदलली पाहिजे. आई, परिस्थिती बदलली पण मी तुला विसरलो. मी असं नव्हतं वागायला पाहिजे तुझ्यासोबत. मला माफ कर. अरे पोराचं कुठं आईला राग असतो का कुठं? हं? तुला कळलं, हेच लय मोठी गोष्ट आहे. हे बघ, तू चल बरं माझ्यासोबत. मला नाही करमणार एकट्याला. चलते, पसरा घेते मग भरायला. हा, आपणच भरू कपडे सगळे. चल. चला.
चला आपण आधी हॉस्पिटलला जाऊ. चल. बाबा तुमची वही. बरं केलं दिली. आणि तुम्ही तयार होऊन कुठं चालले? आज तर सुट्टी आहे ना? अरे सुट्टी जरी असली ना तरी शाळेत मी एक वेगळा तास चालू केलाय, त्यासाठी मला शाळेत जायचंय. वेगळं म्हणजे? वेगळा म्हणजे काय आहे, मुलांसाठी मी मूल्य शिक्षणाचा वर्ग चालू केलाय आणि संस्कार वर्ग एक. मग दर रविवारी एक तासभर मी ठेवलंय मुलांसाठी. ते सगळं ठीक आहे बाबा, पण आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते रविवारी. तुम्ही तसं पण 6 दिवस काम करताच ना. अहो आराम करायचा एक दिवस घरी. हां काय माहिती आहे का, रिटायरमेंट झाल्यानंतर आरामच असतो शिक्षकाला, पण नंतर काय माहिती आहे का, काही गोष्टी असतात त्या वेळेतच करणं गरजेचं आहे, त्यामुळे मला जावं लागेल. आता तुमची इच्छा आहे ना, जा तुम्ही. तुम्ही करणार म्हटल्यावर काहीतरी चांगलंच करायचं असेल. बरं ठीक आहे. तुम्हाला कुठं बाहेर जायचं होतं, या जाऊन तुम्ही. हां बरं बरं, येतो मी. आम्हाला सुट्टी, आम्ही फिरून येतो. चल आवरून घेऊ, आपण जाऊ मग. हो चालेल. अहो सर, चालले का तुम्ही शाळेत? हो. काय सर, काय ते डोक्यात घालून घेतलंय? मूल्य शिक्षण आणि संस्कार वर्ग. आपण चांगले सरकारी नोकर, चांगल्या सुट्ट्या आपल्याला, चांगल्या सगळ्या सुखसोयी, आणि हे रविवारच्या दिवशी धावपळ. धावपळ काय मॅडम त्यात? 1 तासाचा जो संस्कार वर्ग आणि मूल्य शिक्षण घेणार आहे मी. आणि काय माहिती आहे का, आपण शिक्षक आहे, आपलं काम नुसतं मुलांना सुशिक्षित करणं नाही आहे, तर मुलांना सुसंस्कृत करणं देखील आहे. कसं होतं, तुम्ही नुसतं मुलांना ज्ञान देताय, पण त्या ज्ञानाचा वापर मुलांनी चांगल्यासाठी करावा म्हणून ही धडपड चालली आहे माझी. आणि काय आहे, पगार किती मिळतो, किती दिवस काम करायचं, दिवस कोणता सुट्टीचा आहे, ह्याचा विचार करणारा मी शिक्षक नाही आहे. काय असतं, एखाद्या इंजिनियरवरती घर चांगलं बांधण्याची, रस्ते चांगली करण्याची जबाबदारी असते. एखाद्या डॉक्टरवरती पेशंटची, रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी असते. तसं पूर्ण समाजाची आणि पिढीची सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असते. त्यामुळे मला माझं हे काम करायचं आहे. आणि हां, त्यासाठी थोडी धावपळ झाली तर माझी काय हरकत नाही. आणि राहिला विषय मार्कांचा, तर तुम्ही म्हणताय ना मूल्य शिक्षणाचे मार्क धरले जात नाही, पण पूर्ण समाज घडवण्याचं काम हे मूल्य शिक्षणाचं आहे. त्यामुळे ते पण मुलांना देणं गरजेचं आहे. कारण मला माझ्या मुलांना फक्त घरापुरतं आणि स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवायचं. त्यांनी पूर्ण समाजाचा, गावाचा, जिल्ह्याचा, देशाचा विचार केला पाहिजे. तरच माझी मुलं उद्या मोठ्या पोस्टवर बसली तर ती मूल्यांनी आणि तत्वानी वागतील. जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार हे काय आहे. कामाची आणि पैशाची बेरीज वजाबाकी करून शिकवणारा मी शिक्षक नाही आहे. तुम्ही कशाला याचा विचार करताल? मला माझं काम करू द्या. का वहिनी, काय करता? काय नाही, तर मका बघत होते. चांगली आली माका. हा, तेच आता जरा विकायचं चाललंय मका. का हो एवढ्या लवकर? अहो भाव जास्त येईल, थोडी मोठी होऊ द्या ना अजून. अहो ते माहितीये मला, पण काय झालंय आता, आईचं लय दुख चालू झालंय हो. आणि ते जाईना मला हॉस्पिटलमध्ये खर्च पण भरपूर आहे. थोडे आहेत म्हणा माझ्याकडे पैसे, पण आता एवढे तर नाही आहेत. म्हणून म्हटलं चला आता मका विकून तरी मग तेवढा आईचा खर्च करता येईल. पण कवळी आहे अजून मका. आणि कोण घेतय मका? ठरला का भाव? हा ठरलं, ते सचिन भाऊ नाही का, हा. ते म्हणे की घेतायत, पण आता काय सांगू तुम्हाला. काय गुंठा घेऊन राहिले ते? ते 1500 घेऊन राहिलेत. अहो वहिनी, 2000 रुपये भाव चालू आहे सगळीकडं, आणि 1500 अहो कशाला विकता? अहो काय करणार भाऊजी, आता नाईलाज आहे हो. जर नाईलाज नसला असता तर मी तरी विकला असतं का एवढ्या भावाने. आणि कसं झालंय, आता कोण घेणार पण नाहीये, तेच घेत आहेत. म्हटलं चला तिकडून तरी पैसे येईन, म्हणजे आईला तरी तो लावता येईन. तुम्ही टेन्शन नका घेऊ,
हे बघा, एवढ्या कमी भावात काय विकू नका, मी करतो काहीतरी. हा, तुम्ही जा घरी. भाऊजी इकडे या. कुठे चाललं तेवढ्या घाई घाईत? अहो ते पूर्व वहिनीची मका बघायला गेलतो. सौदा झालाय आमचा, आता म्हणलं गाडीचं नियोजन करू आणि पैशाचं पण बघावं लागेल ना आता. मका घेता वे? हा, बर. 10 गुंठे चांगली मका आहे, मस्त. हो बघितली मी. बरं येऊ का, मला गडबड आहे थोडी, मला आता गाडी न्यायची ना तिकडं भरायला, हा आणि लेबर पण बघावं लागेल मका तोडायला. बर. हा, येतो मी. हा हा चालतंय. आहो 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 उठा ना. अहो उठा ना. अहो काय बाई आळशी माणूस आहे हा. अगं मला झोपेत न उठवते का आयुष्यात न उठवते? काही उठवत नाही तुम्हाला. ते सुहास भाऊजीने सौदा केलाय मकाचा. तर पूर्वाची मका? हो हो. अगं पण मी तिला म्हणलं होतं ना 1500 रुपयांनी घेतो म्हणून. तुम्ही म्हणला होतात. हा, मग ती तर सुहास भाऊजीला विकायला लागली. अगं एवढी भारीतली मका आहे ना, आणि तिला पैशाची नडे, म्हणून मी हळूच अशी दाबून रेट लावलाय. असं होय. हा, मग काय म्हणताय, जाऊया का आपण सौद्याला? अगं पण ती आता सुहासला देणार म्हणते ना. नाही आपण जाऊ तिच्या आधी. चला 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 उठा. आले बरं का ते. पूर्वा बहिणी, हा काय चाललंय तुमचं हे? अहो काय नाही, सुहास भाऊजी मका विकत घेतायत ना. हा, सौदा पण झालाय आमचा. मग आता आम्हाला घ्यायचं ठरलं होतं की. पण ना आता ते मला परवडणार नाही ना. सुहास भाऊजी जरा जास्त पैसे देतात. असा किती रेट देतोय सुहास भाऊजी, बोला. 1600 रुपये. 1600? काय वहिनी, 1600 रुपयासाठी तुम्ही असं करता का? 1700? अहो नाही नाही वहिनी, आपला सौदा झालाय ना पण आधी, असं कस काय? 1700 देतोय, 1700, ते पण रोख देतो. आत्ता घरी चाला तुम्ही. वहिनी नाही नाही, हे नाही जमणार, मला मका न्यायची. अहो काय कवळी मका आहे. हा, काय मस्त खाते, चरा 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 जनावर खातील. पैसे मोजायला लागतात. मी 1700 देतोय. मी 1800 देतो, चला. 1800? हा. चालतंय, 1800 तर 1800. पण मका एवढी चांगली सोडून जमन का? अख्ख्या गावात मका नाही भेटणार अशी. हा, 1900 दिले, चला. हा, तू तरी काय कॉम्पिटिशन करतो? तू 1 मिनिट का बस. अहो पण सौदा झालाय ना वहिनी आपला. 1900 रोख तुम्हाला घरी गेल्यावर देतो हातात मी, चला. 2000 रुपये, चला. हा, 2000 रुपये लगेच मका मी तोडून नेत असतो. चालेल. गाडी घेऊन येतो वहिनी मी. फोन करतो. 1 मिनिट. काय अहो जरा विचार करा आणि मग ते सौदा करा. विचार करा काय? अरे आमच्या खानदानाचा अख्ख्या गावात कोणी नाद नव्हता केला. हे पान तोडून 2000 म्हणलाय ना. किती म्हणला तू? 2000 रुपये. 2000 ना. हे घे. अगं बाई 2100. अहो तो माझं मकाई तोडू नका. 2100 आता माझा झाला. याची काय हिंमत 2100च्या पुढे जायची? 2200 रुपये. हा, चला फोन करतो मी लगेच गाडीवाल्याला. नाही. ए, तू नाद कोणाचा करतोय? 2200. हा. 2200. याला सांग बर का, आता आहे ना तू माझ्या नादी लागलाय ना, तू नादच पुरा करतो. हे घे 2500. मका तुटला. 2500. अहो ते खाली 2500 रुपये. हा, घेऊन टाका. हा? घेऊन टाका. म्हणलं होतं ना मी. सौदा मोडायचा नाही. 2500 रुपये म्हणले ते. हा, म्हणले तर म्हणले. वहिनी आता घरी जातो आणि तुमचे ना 2500 घेऊन येतो. काय? हा, गाडी घ्या बोलून. हा, गाडी बोलून घेतो. आधी पैसे रोख देऊन ठेवतो, परत दुसरं कोणत्या सारखं मध्ये लुडबुड करा. हा, लगेच घेऊन जायची. बघताय काय रागानी मका घेतली वाघानी. हा, 2500. कोयता घेऊन या तोडायला. हा, चालतंय. चल का तू घरी. कुठे घरी? कुठून घेणार तुम्ही माका? काय? आहेत का पैसे? 2500 घरी ठेवल्यात मी साठवून देतो. चल तू, चल, जास्त बोलू नको. वहिनी जा कोयता घेऊन या. वहिनी, तुम्हाला काय म्हणलो होतो मी? हा, हो भाऊजी. बघा 1500 रुपये भाव झालता. किती ना घेतोय आता 2500 रुपये. मला घ्यायचीच नव्हती. नाटकं चालली होती आपले. बरोबर भाऊजी. बरं आता काय करा, 10 गुंठ्याचे 25,000 रुपये रोख घ्या हा. आणि मगच गाडी जाऊन द्या वावराच्या बाहेर. हा, आणि ते आईचं ऑपरेशनचं लवकर करून घ्या बरं का. हा चालेल. थँक्यू बरं का भाऊजी. चल येऊ वहिनी. हा. खूप त्रास होतोय का? सुहास, कळवलंय त्याला, येईल सुहास.
थोडा धीर धरा ना. आलाय सुहास. काय झालंय? अरे हे खूप जास्त आजारी पडलेत. एवढं महत्वाचं काम आहे का मग? तुला आधी सांगता येत नव्हतं का? हा, त्यांचं काय आहे, ते सारखेच आजारी असतात. अरे सुहास, ते सारखं सुहास सुहास करत होते म्हणून तुला कळवलं. मग करू द्या ना. तुला माहिती आहे का किती महत्वाचे काम सोडून आलोय मी? हा, अहो जरा शांत बसा, चला आतमध्ये. श्वास. बोला ना बाबा. अरे काय करतोय? अहो काम चालू आहेत बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या ऑफिसमधले काम असतात. हे करा ते करा, तुमचं बरं होतं भाऊ. आता लय टेन्शन आहे सध्याला कामाचं. खरंय, आम्ही काय केलं म्हणा. जे होतंय ते तुमच्याच काळात होतंय. सुहास, तू जेव्हा लहान होता ना, तेव्हा मला म्हणायचं, बाबा मी तुमच्यासाठी मोठं घर बांधीन आणि त्याच्या बाहेर तुमच्यासाठी झोपाळा ठेवीन एक. अहो बाबा, आता परिस्थिती नाही आहे तशी. मी तुला घर बांध नाही म्हणत रे, पण निदान बापासाठी थोडा वेळ तरी देत जा. निदान ह्या परिस्थितीत तरी. बरं सुहास, चल मी मामाच्या घरी जाऊन येते. मामा खूप दिवस झाला आजारी आहेत ना, तर त्यांना भेटून येते मी. आई मी पण येतो तुझ्यासोबत. अरे पण तुझे कामं. अगं एक काम होत राहतील, आणि बरेच दिवस झाले तू गेली नाही मामाकडं. मी आल्यावर तू राहशील तरी एक दिवस. आई तुला सांगू, बाबा गेले पण त्यांचं एक वाक्य अजून माझ्या मनात रुतून बसलंय. ते मला जाताना म्हटली, आई वडिलांना बंगला पैसा काही नकोय, फक्त वेळ पाहिजे असतो. त्याच्यामुळे ते तर गेले, त्यांना नाही वेळ देऊ शकलो मी. पण किमान तू गेल्यावर मला या गोष्टीचा पश्चाताप नको व्हायला का मी तुला वेळ नाही देऊ शकलो. खरंच बाबा गेले पण चांगली शिकवण देऊन गेले. चला आई, आपण जाऊ, आणि इथून पुढं जेवढा वेळ देता येईल ना मला, तेवढा मी देण्याचा प्रयत्न करत. चल आपण जाऊ. तू थांब. घासाचं नवीन बी आणले मी, हा लय जोरात आहे बघ. तेवढं टाकून घेतो आज. हा, बर. बाबा हे बघा, मला बाहेरच्या देशातून कंपनीतून ऑफर लेटर आलंय. 12 लाखाचं पॅकेज आहे, अरे वा 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 वा. आणि तुम्हाला सांगतो राहण्याची खाण्याची सोय सुद्धा आहे, आणि एक त्यांनी सेपरेट मला फ्लॅट देणार आहेत राहायला. म्हणजे आता तिकडेच राहणार होय? हा, मला आहे ना 8 दिवसात जावं लागणार आहे आता. हो, लय भारी काम झालंय बाबा. मी आहे ना मित्राला सांगून आलो. हा हा हा. अरे पण काय हो, आता काय ह्या परदेशात जाणार का आम्हाला? हा जाणार. त्याला काय, अगं कोणाला बी नाही भेटत असली काम. आपलं पोरग आहेच गुणाचं. अहो पर तो जर परदेशात गेला तर आपलं कसं व्हायचं? आणि त्याच्याशिवाय कोण आहे बरं आपल्याला? तुला काय करायचंय आता म्हातारपणात पोरग इथं ठेवून? हाडाची काढ झाली, त्याचं होतंय ना कल्याण बिचाऱ्याचं, होऊ दे. अहो तो जर गेला तर आपलं मन लागेल का हो त्याच्याशिवाय? आता मन घट करून जगायचं. नुसता आपला विचार करून नाही जमत, पोरांचा बी विचार करायला लागतोय. जाऊ दे, त्याचं जर चांगलं होत असेल ना तर आपलं बी काळीच थोडं गट करायला लागल. नको लय विचार करू.
आता नको लय विचार करू, जा तिकडं मग शिवाराडत्यात बघ, बसलंय फुन फुन करीत येतच. अहो, तुम्ही नक्की विचार केलाय का? मला असं वाटतंय तुम्ही परत एकदा विचार करावा. मी विचार केलेला आहे. बाहेर देशात नोकरी आहे, पगार पण चांगला आहे, सगळ्या सुखसुविधा आहे. पण तिकडे गेल्यानंतर आईवडिलांकडे कोण लक्ष देणार? सांग बरं तू. अहो, आई बाबांना होईन आता थोडा त्रास, पण थोडा तुम्ही भविष्याचा पण विचार करा ना. त्यांच्या भविष्याचं काय मग? माझ्या भविष्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे. माझी आई सुद्धा नोकरी करू शकत होती, पण माझी फजिती होऊ नये म्हणून तिनं घराचा सांभाळ केला, माझा सांभाळ केला. हे बघ, माझं ठरलेलं आहे, मी त्यांना इकडं सोडून नोकरीला नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं ही नोकरी मी कॅन्सल करतोय. ठीक आहे, तुम्ही जो पण निर्णय घेतलाय तो योग्यच असेल. हं? चला. चल. ते मी काय म्हणतो, बाहेरच्या देशांनी राहायची चांगली सोय असेल ना? आता मला माहिती आहे का? ते बी खरं आहे म्हणा. मला ते एकच काळजी लागली बघा, तिकडे नीट राहण्याची सोय असेल का, खाण्याची सोय असेल का? अगं राहायची चांगली सोय असते, पण खाय प्यायचं जरा लय अवघड असते. मी तर असं ऐकले काही खात्यात बाहेरच्या देशात. आता खरं काय कुठं काय काय माहिती. काय मग झाली का तयारी? आता आपलं साहेब आता जाणार परदेशात. बाबा, मी नाही जाणार. का रे, काय झालं काय? झालं काय नाही, पण तुम्हाला सोडून कसं जाऊ मी तिकडं? असा पायापुरता विचार करू नको. अरे तुझं जर चांगलं होणार असेल ना तर जा, आम्ही काय कसंही राहू इथं. अहो बाबा, माझं होईल चांगलं, पण तुमचं कसं होणार आम्ही गेल्यावर? तुमच्याकडं कोण लक्ष देणार? हे बघा, तुम्ही माझ्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन केला, एवढे कष्ट घेतले, ह्यासाठी घेतले का एक दिवस मी तुम्हाला सोडून जाईल म्हणून? याच्यासाठी तुम्ही मला लहानचं मोठं केलं का? सांगा ना. इकडे जी नोकरी आहे ना, मला जो काय पगार आहे, त्या पैशामध्ये आपण आनंदात राहू शकतो, ते पण तुमच्या सोबत. पोरा, अरे लेकरासाठी आईबाप करतातच, पण त्याची जाण ठेवणारे लय कमी असतात. तू सगळी जाणीव ठेवली बघ, आईबापाच्या कष्टाची म्हणा, त्यांनी खाल्लेल्या खस्ताची म्हणा. पण मला एकच म्हणायचंय, तू नक्की विचार करून हा निर्णय घेतलाय ना? हो बाबा. बघितलं, पोराला आहे ना माझ्या मनातलं सगळं न सांगता कळतं. आणि आईच्या पण मनातलं कळतं बघा त्याला. बरं जाऊ द्या, त्याच्या मनात आहे ना नको जाऊ दे त्याला. आपण सगळी मिळून मिसळून इथंच आनंदात राहू. बरं जाऊ आता. चिरंजीवांनी आपल्यासाठी एवढं केलंय, त्यांच्यासाठी आता तुम्ही काहीतरी खायचं बेत करा चांगला. हो चालेल ना, चालेल. मस्त आपण करूया. चला. चल. अहो, मी काय म्हणते, बघा ना कलर किती खराब झालाय. आपण ना कलर मारूयात ना घराला. अगं मला दिसतंय ते, पण आता कलर मारायचं म्हणल्यावर 10-15 हजार रुपये लागतील. आहेत का आपल्याकडे आता? अहो, तुमचं हे नेहमीच असतं पैशांचं. अहो, मारून घेऊयात, किती घाण दिसतंय बरं घर. बघू. श्वास. अरे सचिन, ये. बस. अरे कुठं होता तू? दिसला नाही, काही नाही. अरे काय सांगायचंय तुला, लय गणगण लागली माझ्या माग. कशाची? कशाची म्हणजे, माझ्या ओळखीचा एक बाबा आहे, त्यांनी मला सांगितले काय ना काळ हळकून शोध म्हणून. अरे मग शोध ना. मग शोधतोय ना, पण त्याचा फायदा काय माहितीये का तुला? काय? ते काय मला बांधायला चोळायला बिळायला नाही लागत. मग काळ हळकून त्या बाबाकडे नेऊन दिलं ना की तो डायरेक्ट करोडपतीच करतोय आपल्याला.
पैशाचा पाऊसच. अरे जमतंय ना, मग आपण शोधू ना. काय शोधू? अरे मी शोधू दमलो, भेटत नाही ते. आणि भेटलं तरी काय माहितीये का, लय असं गाचपाना ती चुकाट्यात असते ती काळी हळद. पण आपण प्रयत्न करू ना. प्रयत्न काय, तुला तर काय सगळं सोपंच वाटते. जाऊ दे मुर्दी, माझा चाललाय प्रयत्न, भेटला तर भेटला. बरं मी सांगाय तुला काय आलतो, संध्याकाळी गाडी पुजायला माझी. अरे वा, गाडी घेतली काय? हा मग, अभिनंदन. म्हणजे हळकून नाही गावला अजून, पण घेतली गाडी. मी पण घेईल ना मग, हळकून सापडलं तर. हा मग ती बघ आता जमतंय का. हा बरं. येऊ का मी? येतो मी संध्याकाळी. नक्की आहे बरं का. वहिनी येऊ का? हो हो या. हळकून शोधावं लागतंय. बरं चल, चहा टाक बरं तू. हा मी ठेवते चहा. अगं पूर्वा, कुठे चालली? आहो ते गावात चालली आहे जरा. बरं ऐक, हा ते पलाले रामभाऊ आहेत का, हा हा. ते अजून एक ट्रक घ्यायलेत. होय. काय माहिती बाई कुठून पैसा येतो एवढा. अहो तुम्हाला माहितीये का, काय? आम्ही पण ना आता ट्रक घेणार आहे. ते कसं? अहो तुम्हाला माहितीये का, आमच्या ह्यांना नाही का एक जादू सापडली, ते पण काळ्या हळकुंडाची. एकदा का ते काळ्या हळकुंड भेटलं की आम्ही श्रीमंत. आणि आमच्या घरी ना नुसता पैशाचा पाऊसच बघा. अगं हे खुळे, हे असं काही नसतं. त्यापेक्षा तुम्ही दोघं नवरा बायको कष्ट करा ना आणि त्यांनी कमवा. हा, अजून तर पैसा आला पण नाही, लागले लगेच जाळायला, हाय का नाही? मी कशाला जुळू तुमच्या पैशावर? मी तर चांगलं सांगते, शेजा धर्म म्हणून. काय नका सांगू आम्हाला, समजलं का? बघ बरं कुठं दिसतंय काळा हळकुंड. हा हा हा. होय, काय करता इथं? आ? काय करता? ते हरवलंय आमचं ते. काय हरवलंय? तुम्ही कोण विचारणार आहे? तू हा? कोणी विचारणार म्हणजे तुझ्या बापाचा वावर आहे काही? मग कोणाचं आहे? माझं वावर आहे इथं, दार धरतोय म्हणलं इथं काय आवाज येतोय कसला, इकडे काय करता तुम्ही? काही नाही, असं सहज फिरत होतो. सहज नीट सांगा बरं का, नाही पोलीस बोलून मी डायरेक्ट इथं. अहो मालक, पोलिस कशाला बोलिता? कशाला आलाय तुम्ही? ते ना काय बघत होते इथं खाली? काळा हळकुंड शोधित होतो आम्ही. कसलं गाळ हळकून? जाळ काढू काना मागे. ऐका ना मालक, ते ना जादू केली का काळ्या हळकुंडाची, पैशाचा पाऊस पडतोय. काय चक्कारला काय तू जरा? अरे काम धंदा करा, काळा हळकुंड बघत आहे, हे बघत आहे. कुणी सांगितलं तुम्हाला काळा हळकुंडाने चार वाजती? तुम्हाला पण पैसे देतो ना. काय नको मला पैसे, निघा इथून. काम धंदा करायची लायकी आहे का तुमची? सापडेल असतं. होय, इथून येऊ नको परत. वाघ बी येतो या कारण खाल्लं पिल्लं काय कुणाला हे करशील तू? बर, हा? ही चुकाट्याचं इथं साप बीप निघायचा लगा पाक मागाशी साप मारलाय माहिती. चल चल जातो आम्ही. पळा इथून. चल चल. आओ कवर झालं, आपण बसूनच आहे, कामाला लागू की आता. ए अरे बस गप तू. भाषा हम्म. मायला सावलीत बसून लय भारी वाटतं रे. लय भारी, आणि पगार चालू. अहो ते सगळं ठीक आहे, पण काम नाही होणार त्याचं काय हो, काम तसंच पडलंय, चला काम करूया. अगं कुठं आपण रोजाने इथं, हा? आपल्याला महिन्याला पगार येतो का नाही? मग टेन्शन नाही घ्यायचं. कसं असतं वहिनी माहिती का, आरामात राहायचं, दणकून खायचं, काम होईल तेव्हा होईल. हा, पण मालक आल्यावर बोलतीन की आपल्याला काम नाही झालेलं दिसल्यावर. आता कुठं मालक इथं. अरे काय त्या मालकाचा पुदाक सांगत ये तू, आल्यावर बघताना काय करायचं ते, अजून आलेलं नाही ना. बस बस. अहो, पण किती आराम करायचा, बाद झाला, आता करूयात काम. तुम्ही शांत बसा. आता आहे ना, मी एक झोप घेणार आहे मस्त. मी पण झोपणारच आहे, माय तंद्री लागायची टाइम झाला आता. हा, तुम्ही पण शांत बसा आणि आम्हाला झोपू द्या. हा. आय, 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 आय. होय. काय? मालक आले ते बा. ए, होय, उठा 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 उठा. ए, ए, चल. बघा म्हणत होते ना मी, पटापटा काम करा, आले ना मालक. आता करा पटापटा काम. मग आता काय बोलत बस नाही, करा की लवकर चला. मालकाला दिसलं पाहिजे ना आपण लय काम करतोय. होय, आवर. त्याला बी आताच यायचं होतं का रे? चालू आहेत का काम? हा, हा चालू आहे. मी एक बोलायचं होतं जरा तुमच्याशी. बोला ना मालक. काय झाले माहितीये का, तुम्ही मेहनत करताय, एवढं मनापासून काम करताय, मला तर कधी बसलेलं दिसलं नाही.
पण एवढं होऊन सुद्धा आपली पिकं का निघा ना मला तेच कळत नाही. ऊस पण आपला गेल्या वेळी एवढं औषध फवारणी केली तरी सगळा मावा झाला, त्याला उन्ह्या झालत्या. आणि कांद तर एवढूशे दारू गोट्या निघल्यात. ते मागच्या वेळेस काय झालं मला रोग पडला होता ना, आम्ही कष्ट केलते आणि कांद्याला शेवट पाणी कमी पडलं होतं म्हणून झालं ते. आता तुम्ही तरी काय करता, वातावरणच असं आहे, कधी थंडी वाजते तर कधी पाऊस पडतोय. पण काय असेल ते थोडं मनापासून करा. टेन्शन घेऊ नका मालक तुम्ही, आम्ही आहे. तुम्ही फक्त निवांत घरी जावा, बाकीची सगळी कामं आम्ही करतो. काय रे, आता हे खुरपून झालं का फवारा मारून टाकतो. नाही तुम्ही पण बघताय, मी आलो असतो मदतीला तुमच्या, पण काय माहिती का घरी आपलं तब्येत खराब आहे त्यामुळं. नाही नाही मालक, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही करतो. बरं चालतंय, तुम्ही करा व्यवस्थित काम. पाणी बिनी काय आणून द्यायचं का? नाही पाणी आहे ना, पाणी आहे सकाळचं. बरं. तुम्ही आराम करा बरं, उन्हाचं नका येऊ बरं बाहेर असं. तुम्हाला बोलणार नव्हतं बरं का, पण काय शेतीतले तोटे झाले म्हणून बोलावं लागलं मला. नाही ह्या वेळेस मस्त कांदे येतील आता. हा, ह्या वेळेस आहे ना आम्ही सगळे जास्त मन लावून काम करू. बरं चालतंय सगळं. जाऊ आरामशीर घरी जाऊ तुम्ही. हा? घ्या बरं उरकून, हा, ऊन घ्या, पडलंय. घ्या. हे गवत मागा टाका. उठ, गेले मालक. हे का फुकाट उन्हात यायला लागले. चला झोपायला सावलीत. काम करा ना. काय तुम्हाला काय येड लागलं काय, ऊन पडलं एवढं ना, काम कुठं करीत बसता आता. तुम्हाला जरा तरी काय वाटतं का हो, मालकाने आपल्या एवढं विश्वास आपल्यावर काम टाकून गेलं आणि तुम्ही त्यांचा असा विश्वासघात करता का? वहिनी, ते राम द्याला काय विश्वासाचं आणि विश्वासाचं. आराम करायचा, चला राव, एवढा उन्हात कुठं मराठा इथं. अहो, आत्ताच मालक बोलले बाकी यंदाचा कांदा जळला म्हणून, आता आत्ताचा कांदा नको जळायला. अरे तर बापाचा घरचा कांदा जळला का, जळ दे ना, एवढं काय होते तवा. अहो पण भाऊजी, त्यांचं किती नुकसान होतं ते बघा की पहिलं. हो उद्या ना, आपलं कुठं नुकसान होतंय, आपल्याला पैसे भेटतात ना महिन्याच्या महिन्याला. हे बघा, तुम्हाला जर आराम करायचा नसेल तर तुम्ही खितपत पडा, इथून स्वतः आराम करा. घ्या खुरपून तुम्ही, आम्ही चाललो झोपायला. अहो ऐका हो, काम करा हो, ऐकत का? जाऊन दे, टेन्शन नको नादा नाही. तुम्हाला मी बोलून घेतलं इथं, त्याचं कारण वेगळं आहे जरा. काय आहे, मला आता शेती परवडना झाली. गेल्या वर्षी बी तेच झालं, त्याच्या गेल्या वर्षी बी तेच झालं. जर मालात उत्पन्नच निघत नसेल आणि रोगराईच हटत नसेल तर मी तरी किती दिवस तोट्यात शेती करणार आहे. तेव्हा मी काय ठरवलंय माहिती आहे का, माझी शेती बंद करणार आहे मी आजपासून. म्हणजे एका कंपनीने मला जागा भाड्याने मागितली, त्या कंपनीला जागा देऊन टाकणार आहे मी भाड्याने. माझा पण नाईलाज आहे. पण मालक, आम्ही कुठं काम करू मग आता. मग आम्हाला दुसरं काय काम येत पण नाही, आम्ही कसं करायचं मग. आता ते तुमच्या मनावर आलंय, मी तरी काय करणार. जवळ शेती होती तवर शेतीतले मजूर पोसायची जबाबदारी माझी होती, पण आता शेतीच राहिली नाही तर तुमची तरी जबाबदारी कशी घेऊ शकतो मी. पण मालक, आमचा घरदार उघड्या होईल, आमचा संसार उघड्यावर पडल. मस्त खरं आहे सगळं, पण मी तरी काय करू. वडिलोपार्जित शेती आज बंद करायची वेळ माझ्यावर आली. माझा हाल काय आहे माझं मला माहिती, पण मी काय नाही करू शकत. तुमची उगा फरफट व्हायला नको म्हणून तुम्हाला थोडे दिवस आधीच सांगतोय का तुमची दुसरीकडे व्यवस्था करा. पण माझ्याच्याने आता लय तोटा नाही सहन होणार. बरं, दरवर्षी असाच तोटा येत राहिला तर एखाद्या दिवशी मला ते वावर विकायला लागेल. त्याच्यापेक्षा आपलं थोडंफार भाडं आलं त्यातच माझा घर खर्च निघेल. येतो मी. मालक ऐका ना मालक. अहो, काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसू राहिलात. आयुष्यात कधी अशी वेळ येईल असं वाटलंच नव्हतं. संपलं, सगळं संपलं. म्हणजे काय झालंय? आता आपल्याला कायमच आराम करायची वेळ आली. मालक भेटले होते, ते म्हणले मी माझी जमीन एका कंपनीला भाडीने देणार आहे आणि ते शेती बंद करणार आहे. आणि ते म्हणले तुम्ही जाऊ शकता म्हणे, दुसरीकडे काम बघा.
कुठून बघायचं दुसरी का? तरी मी म्हणत होते नीट मन लावून काम करा, पण कशाचं काय, तुम्हाला तर नुसता आरामच करायचा होता. बघितलं ना, झालं ना मालकाचं नुकसान. आज मालकाचं नुकसान नसतं झालं तर आपलं नुकसान नसतं झालं. मालकाला जर वेळेत वेळेत फायदा करून दिला असतं ना, तर आज आपल्याला भिकेल मागायची गरज नसते आली. त्या आरामानेच घात केला आपला. आपण जर आराम केला नसता, कष्ट केलं असतं, मालकाला चांगलं पीक गावलं असतं आणि आपल्याला बी पैसे गावले. आता विचार करून काय फायदा आहे ह्या सगळ्याचा? खरंच लय मोठी चूक केली आपण. 2 वर्षापासून आपण काम करतो इथं, पण कधी मन लावून काम नाही केलं, कधी घरच्यासारखं काम नाही केलं. आपण कायम मालकाला फसवत आलो. मालक आला का कामाला लागायचं, मालक गेला का काम सोडून द्यायचं. कधीच काम नाही केलं आपण. खरंच लय मोठं नुकसान केलं मालकाचं आपण. आता फक्त नशिबाची भोग भोगायची आपल्या, बाकी काहीच करायचं नाही. संगीता, संगीता, अहो काय झालं? कोणीतरी होत इथं आत्ता. कोणीतरी माझ्या कानात कुजबुजलंय. मी ऐकलंय आत्ता. अहो कोणच नाहीये इथं. नाही कोणीतरी होतं. अहो कोण नाहीये. अगं होतं, माझ्या कानात कोणीतरी बोललं. अहो तुम्हाला भासभीस झाला असेल किंवा स्वप्न पडलं असेल. नाही भास नव्हता, खरंच कोणतरी बोललंय. अहो तुम्ही शांत व्हा. ऐका, तुम्ही झोपा, पहिलं आराम करा तुम्ही. कोण नाहीये इथं. अगं तू बघ चांगलं, कोणीतरी असणार आहे. हा मी बघते, तुम्ही झोपा. कोण होतं बघ ना. हा झोपा. झोपा. हो चला, थांबा इथं. मानसी, भाऊजी. अरे सुहास, वहिनी, आज इतक्या सकाळ सकाळी इकडं? अहो भाऊजी, रात्रीपासून हे लय घाबरलेत आहो. काय झालं? मी झोपलो होतो, माझ्या कानात कोणतरी कुजबुजलं, बोललं. हा, आमच्या घरात आहे ना कोणतरी हाय 100%. आमच्यावर लक्ष देऊ नये. अरे शांत हो, पहिला शांत हो. तर शरीर पण सगळं गार पडलंय. हा नो, रात्रीपासून त्यांना असंच व्हायला लागलंय. हे बघ, ऐक, असं काय नसतं. तुला एखादं कुठलं तरी विचित्र स्वप्न पडलं असेल. नाही स्वप्न नव्हतं, खरं होतं ते. अहो भाऊजी, वेडे झाले की काय तुम्ही? भूतबीत काही नसतंय. नाही कोणतरी होतं पण. अगं नाही ग, तुला माहिती का, जेव्हापासून आम्ही इथं राहायला आलोय ना, हे असंच काहीतरी विचित्र वागतायत. अगं घरात पण असंच विचित्र वागतात, माहितीये का? हा वहिनी, हा बऱ्याच दिवसांनी इथं गावात राहायला आलाय ना, म्हणून गावातलं राहणं मानवत नसल, म्हणून त्याला काहीतरी भास होत असतील असे विचित्र. हे बघ, तू पहिला शांत हो, असं काही होत नाही. तू आता घरी जा, वाटल्यास तर आम्ही संध्याकाळी घरी येतो आणि बघू काय होते तुझ्या घरात ते. हा चालते, तसं कर. हा जा मग, तेवढं घरी जा. अरे वहिनी, एवढा का घाबरतोय? सावकाश जा. अहो इकडे. अरे या, काय गोंधळलाय पोरगा पार. काय झाले काहीच कळा नाही आला. बरं जाऊ दे, बघू संध्याकाळी त्याच्या घरी जाऊ, काय होते ते बघू. चल. हा तसं करू. शांत बस, नका घाबरू तुम्ही. कधी येतील ते? येतील ते. हे बघा आलीच. या इकडे. बस. एवढे का शांत बसलाय तुम्ही? आणि भिव काही नका, भूतबीत काही नसतंय. आम्ही आहे ना सोबत, काय होणार नाही. हा, मी पण त्यांना हेच सांगते कधीची. इथंच त्यो आलेला आहे इथं मला त्रास द्यायला. मी तुम्हाला म्हणलो होतो ना, हे बघा त्यो इथंच आलेला आहे. मला मारून टाकतो काय करू त्यो आता. हो काय नाही, ते बाहेर हवा येते म्हणून वाजलाय दरवाजा. नका टेन्शन घेऊ तुम्ही, घाबरू नका. भाऊजी, ते बघा सावली. कुठे? ते बघा तिथे. नाही मला नाही दिसत. सावली कुठे?
तुला तुला दिसते आता तर इथंच होती. नाही, सावली कुठे आहे? अरे नाही नाही, आपल्याला भास झाला असेल, असं काही नसेल. नाही हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आता. अगे नाही मानसी, भास झाला असेल ना, आपला काय वाद आहे असं काय नाही. तुम्ही नका घाबरू. घाबरू नको, घाबरू नको. माझं काय करणे आज. मी तुम्हाला म्हणलो होतो तो लय त्रास देतोय मला. मला आज मारून टाकीन त्यो. शांत हो, श्वास श्वास, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. शांत बसा तुम्ही. आम्ही आहे नाही तर काही होणार नाही. हे बघ हे बघ हे बघ, एक काम कर, तू आता जरा निवांत झोप. हा वहिनी, याला झोपू घाला. आम्ही वाटल्यास त्या खाटावर इथं झोपतो. हा याला झोपू, शांत व्हा. काय तुम्ही होत शांत नाही. बसा. काय नाही होणार. चल चल तिथं चल आपण. चल 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 चल. झोपा तुम्ही, झोपा. नका ना घाबरू, काय नाहीये. झोपा तुम्ही, झोपा झोपा. तो आला डबल. मग नाही येत कोण, झोपा तुम्ही. तू इथंच बसून हा राह. हा, मी इथंच आहे, झोपा तुम्ही. न तो कानात येतो, कुजबुज कुजबुज हा करतो. नाही नाही, कोण नाही ना, मी हा इथंच आहे. तू जाऊ नको. हा हा, नाही जात. तुम्हाला म्हणलो होतो ना मी, कोणतरी खरंच घरात आहे आपल्या. बरोबर बोलले होते बघा तुम्ही. तुम्ही बघितले ना सावली. हा अरे सुहास, ते भास झाला असेल रे. मला नाही वाटत ते खरीच सावली असेल म्हणून. अहो एवढं डोळ्याला दिसलं की. तेच की, आणि वातावरण पूर्ण बिघडलंय आपल्या घरातलं. नाही नाही, मला नाही खरं वाटत असं असेल म्हणून. आपला काहीतरी भास झालाय सुहास. माझा जीव गेल्यावर कळन का तुम्हाला? अरे बाबा, काय झालं जीव जायला? हा भूत. भूत? रोज माझ्या स्वप्नात येतं आणि कानात काहीतरी कुजबुज कुजबुज करतं. सुहास, तू शांत हो. अरे काय चाललंय काय? 2-3 दिवस बघतो मी तुमची धावपळ चालू आहे, नुसती आरडाओरडा चालू आहे. माझ्या पण कानावर आलं तर बरं का, पण काय प्रकार काय नेमका? कोणीतरी येतं माझ्या कानात कुजबुज करतं. याने पण बघितली रात्री सावली भूताची. हो, ते आलते माझ्याकडे दुपारी, बाबा असा असा विषय होतोय. मग मी त्याला म्हणलं मी तुझ्या घरी रात्री येतो. आल्यावर होती सावली होती, पण मला नाही वाटत ती खरी असेल म्हणून. आणि खूपच घाबरतात आहो, लय विचित्रवाणी वागतात आहो ते. हे बघ, तुला खरं सांगू का, पहिली गोष्ट तुझ्या मनातली भीती काढून टाक. अरे तुझ्या आधीपासून इथं इतकी माणसं राहतात आहे, आम्हाला कधी काय नाही वाटलं, आणि तुला काय वाटणार आहे? काय माहिती आहे का, ह्याच्या मनात भीती तयार झाली आणि ते तुला सांगून सांगून तुझ्या पण मनात भीती झाली. काय होतं, माणसाच्या मनात भीती भरली की त्याला रोज बघितलेल्या झाडाची सुद्धा रात्रीची वेगळी सावली दिसायला लागती. असं होतं. आणि काय, तुझ्यावर कामाचा आता खूप ताण आहे. तो कामाचा ताण, मानसिक थकवा, त्याचा विचार करून 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 तुला असे भास व्हायला लागलेत. जरा आराम करत जा, शांतता, ध्यानधारणा कर, जरा देवाचं नामस्मरण कर, देवळात जात जा, म्हणजे तुझ्या डोक्यातले सगळे असले विचार निघून जातील. आणि कधीतरी घरच्यांना पण वेळ देत जा. खरंच तसं असेल का? म्हणजे मानसिक तणावामुळे होत असेल का हे असं? मग मला सांग, तू भूत काय दिवसा सुट्टीवर जातं का आणि रात्रीचंच कामाला येतं का? दिवसा का बरं तुला काय दिसत नाही, काय वाटत नाही? रात्रीचं तुमच्या मनात आधीच भीती भरलेली असती आणि त्यात विचित्र आकार दिसायला लागतात तुम्हाला, त्यामुळे सगळं असं होतंय. मी पण त्याला कालपासून हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यामुळे मी बी घाबरायला लागलोय आता. हा शाबाश, तू सुद्धा एवढा धीट माणूस निवडला, तेच भित्र आधी, आणि त्याला घेऊन गेलाय तू. अरे काय नाही, कामाचा खरंच लोड आहे मला. मी काय करतो, 2-4 दिवस आराम करतो शांत, मग होईल ना ठीक सगळं. सगळं ठीक होईल. आणि आजच तू आणि वहिनी मस्तपैकी देवळात जाऊन या, देवाची पूजा बिजा करा, म्हणजे तुम्हाला बरं फ्रेश वाटेल. काय हो, आणि मनाला शांती पण वाटेल. हसलं काही नसतंय, काही विचार नको आणू डोक्यात. हा तू आवरून घे, मी पण आंघोळ करतो, आम्ही मंदिरात जाऊन येतो. चालतंय. बरं चला, निघतो मी, मला पण दूध घालाय, डेअरीला जायचंय अजून. नाही, आम्हाला पण घरी जायचं, आम्ही रात्री आलोय घरी. वा शाबाश, येऊ का? हा मग चला. हा, चल, मला गरम पाणी दे आंघोळीला. सचिन काय करतोस? अरे काय नाही मानसी, बोल ना, काय म्हणते? घड्याळ कसं आहे माझं? भारी रे. भारी आहे ना? हा, इम्पोर्टेड आहे. अच्छा, ब्रँडेड दिसते. हा मग हा, अरे ऐक ना,
हा जरा तुझी मदत हवी होती. मदत हा बोल ना, काय मदत पाहिजे? ते माझ्या दुकानातलं ना किराणा सामान ते सगळं संपलंय, तर ते तुझ्याकडून जरा सामान उधार हवं होतं. काय मानसी तू? हा म्हणजे उधारीसाठी माझ्याकडे आली का? तसं नाही, तुला माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे. अगं पण तू आधी रोखीने सामान भरायची, ते दुसऱ्या डीलरकडनं घ्यायची, आणि आता उधारीवर पाहिजे म्हणून माझ्याकडे आली का? म्हणजे पैशाची गरज पडली बरोबर मी दिसतो तुम्हाला? तसं नाही रे, आता कसं सांगू तुला. हे बघ, मीच तुला सांगतो काय माहिती आहे का, मी मॉल बिल तिकडं सप्लाय करतो माल. तुझं दुकान म्हणजे छोट्या 3 पटते, तिथं कुठं माल देत बसू मी? हा अरे माझं क्रेडिट बिडिट काय राहील का? असं मचल तिला उधारीवर माल, पण लोक काय म्हणतील, मॉलला सप्लाय करणारा माणूस, आणि आता हे असं दुकानांनी माल टाकायला लागला का? अरे डिग्निटी इज्जत राहील का माझी काय? पण आपण मित्रमैत्रिणीच असं नाही का, अशा प्रसंगाला हे बघ. काम येतो ना रे. आपण एका शाळेत होतो, बरे तू माझ्या वर्गात नव्हती, थोड्या खालच्या वर्गात होती, पण याचा अर्थ असं नाही की मित्र आहे म्हणून मी तुला प्रत्येक गोष्टीत सवलत देत राहायची. ते काय सांगू नको तू. मित्र वगैरे चहा बी पी, पण ते काय मी तुला व्यवहार नाही करू शकत तुझ्याबरोबर. असं काय करतोय, लय उपकार होतीन तुझी तर तुम्हाला मदत केली तर. हे बघ, तुझे लय उपकार होतील जर तू माझ्याकडे दरवेळी अशी भीक नाही मागितली तर. येऊ का? आली तर चहा पिऊन जा. मग कशी वाटली गाडी आपली? हा एक नंबर. मस्त गाडी घेतली एकदम. ऑटोमॅटिक आहे. ए अरे तुला सांगतोय काय मी, त्या हातबीत नाही लावायचे रे. कसं आहे, तू काम बिम करून आलेला आहे बाहेरून, काय होतं ते काचेवर उठतं रे सगळे, डायरेक्ट असं काचेला हात नसतो लावायचा. हा पण थोडं बघितलं असतं आत काय काय आहे ते. आता भले तू उघडून दाखवे ना, पण काचाच्या बाहेरून तर बघतो. अरे कुठल्या जगात राहतो तू? हा 4 चाकी कधी बघितली नाही का? तसं आता नाही बरं का याच्याकडे, पण ठीक आहे, म्हणून काय तू आत डोकून बघणार का लगेच? लहान मुलाच्या वर झालं तुझं राव. हा आणि मी काय म्हणतो, समज तुझी ऐपत नसेल कॅश, हप्त्यावर घेऊन टाक ना, कधी घेऊन टाकायची 4 चाकी. अरे हो, एकच गाडी घेतली, 100 गाड्या घेतल्या का काय बोलायला लागलाय? घेऊ पे आम्ही कवा तरी. सचिन, गाडी तर मस्त घेतली, पण माझलाच दाखवायला लागलंस. अरे काय हा राग आला का तुम्हाला? नाही रे, पण जरा माच कमी दाखवलास ना तर आपली मैत्रीत ना आपुलकी राहील. तसं नाही रे, म्हणजे मला तुम्हाला काय दुखवायचं नव्हतं, पण काय गाडी जरा ती भारीतलीच आहे ना. नाही आमची चुकी झाली, गाडी बघायला आलो आम्ही. आणि जवळ पण जाऊन द्या ना गाडीच्या. नाही आता लक्षात आलं माझ्या, म्हणजे ना मी गाडी घेतली ना म्हणून सगळेजण टोचायला आला का मला इथं? बरोबर, म्हणजे आता तुम्हाला असं दाखवायचं नाही का, गाडी घेतली मोठा माणूस झाला, आमच्या बरोबरीचा नाही राहिला. पाहिजे तर तसं समजा. दाखवायचं नाही आणि समजायचं नाही, तू दाखवूच राहिला तसं. मोराचा नाच आणि पैशाचा माच कधी संपल ना सांगता येत नाही. संपला की संपला, ते परत येत नसते. अरे ज्याच्याकडे पैसे नाही ना तो असंच बोलतो, कळलं का? अरे आयुष्यभर टू व्हीलर वर फिरण्यात गेलं तुझं, तू सांगणार का आता मला पैशाच्या गोष्टी? हे बघ सचिन, आता तुझ्याकडे पैसे आहे म्हणून तू उड्या मारतोयस, आणि उद्याच्या काळात तुझ्याकडे पैसा नसेल तर काय करशील रे? ते माझं मी बघून घेईन, तुमच्या दारात तर नाही ना येणार. हे बघ सचिन, तुला दुखवायचं असं काही मन नाही आमचं, फक्त तुला चांगल्या गोष्टी सांगतोय, जरा माणसात राहा. परिस्थिती सगळ्याची बदलत असते, आम्ही घेऊ एक दिवस. मग तुम्ही ना सगळे जळताय माझ्यावर, कळतंय मला. ठीक आहे या. अरे सचिन, आमच्या मित्राचं चांगलं होतं, ते आम्हाला बघवतंय. अरे असं नाही, जळत बिळत नाही कोण तुझ्यावर. जाऊ दिसतंय द्या. ना ते? चला, याला आपल्या येण्याने काय सुख नाहीये, तो आपले जो उनी दुनी काढतोय. चला आपलं, चला. चला चल. हे बघ सचिन, लय टेन्शन न घेऊ. आम्हाला माहित आहे तुझा धंद्यामध्ये लॉस झालाय, पण आम्ही आहे ना तुझ्या सोबत. बघू काय करायचं ते. मग अरे शेवटी मित्रच मित्राच्या कामाला येत असतो. काय लागलं ना आम्ही बघतो, थोडीफार मदत करू आम्ही तुला. अरे थोड्याफार मदतीने काय होणार आहे? एवढा मोठा व्यवसाय माझा अख्खा सपाट झालाय. अरे देणेकऱ्यांचं द्यायला सुद्धा पैसे नाही राहिले माझ्याकडे. काय करावं, माझं तर डोकंच चालत नाहीये. आता रडून काही फायदा आहे का? तरी तुला सांगत होतो ना आधीपासून, पैशाचा माच करू नको. हा आता घेतला ना पायावर धोंडा पाडून. मग काय तर, त्या दिवशी ती कोणती ह्याच्या का पैसे बघायला गेली ती कोणती मानसी, हा तिने तुझ्या फक्त थोडी मदत मागितली होती.
तर तू गरमीत येऊन तिला मदत नाकारली. म्हटलं कशाला काय, मी देत नाही एवढं, मी मोठ्या ह्याच्यात करत असतो. हा, आज तिला जर थोडी मदत केली असती तर आज हा दिवस आला नसता तुला. बरोबर देवानी परतफेड केली. अरे ते चुकलं माझं. मला मोठमोठ्या मॉलच्या ऑफर यायला लागल्या, त्यामुळे मी छोट्या छोट्या दुकानदारांना, किरकोळ व्यापाऱ्यांना माल द्यायचं बंद केलं. आणि आता मॉलनी डायरेक्ट कंपनीतनं माल उचलायला चालू केलं. आणि ह्या छोट्या दुकानदारांना मी घ्या म्हणतो तर ते म्हणतात आम्ही दुसरीकडून घेणार आहे. आता मग तू एवढा पैशाचा जोर दाखवायला लागला, मगरूर दाखवायला लागला, तर कसा तू एका पैसा टिकन? तसंच असतंय. नाचणारा मोर आणि पैशात जोर लय दिवस नसतो टिकत. मग तुला समजायला पाहिजे होतं. शेवटी माणसंच माणसाच्या कामाला येतात, माणूस की कामाला येते, पैसा नाही येत. त्या दुकानदारांना मी परत म्हणलं होतं की माझ्याकडनं माल घ्या, पण मी माझ्या मस्तीत त्यांच्याशी एवढ्या गुरमीनी बोललो की आता मला जवळ सुद्धा करत नाहीये. तुम्हीच बघा काहीतरी करता आलं तरी. तू हातबीत जोड नको रे. अरे आपण लहानपणापासूनचे मित्र आहे, काही झालं तरी आम्ही तुझ्यासोबतच राहणार आहे. पण मित्रा, भाषा, तोंड हे जपून वापरायचं, कशाचा माज नाही करायचा. खरे पैसा जवळ होता तेव्हा मी माणसं लाथडली, पण आज मला पैशाने लाथ दिल्यावर तीच माझी माणसं माझ्या मदतीला आली. पैशापेक्षा माणुसकी महत्वाची असते, हे समजायला पाहिजे होतं तुला. बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ तू. आम्ही हाय तुझ्यासोबत, काय लागलं ना आम्हाला सांगत जा. हा? चल आपण बघू, हा. त्या दुकानदारासोबत बोलू आपण. काहीतरी बोलू, काहीतरी तोडगा काढू. चल. हा, चल, टेन्शन नको घेऊ लय.